अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघ सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. ज्येष्ठ नेते आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर या रिक्त जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. मात्र अधिकृत तारीख जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघातील राजकीय समीकरणं वेगानं बदलू लागली आहेत. कालपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी समजले जाणारे अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात वाढलेली जवळीक पाहून सर्वसामान्यांनाही आता प्रश्न पडू लागला आहे की यंदाच्या निवडणुकीत नक्की मैत्री होणार की मॅच फिक्सिंग. या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे. गेल्या काही दिवसांपासून तनपुरे यांचा पेहराव पूर्णपणे बदललेला दिसत आहे. खांद्यावर भगवा पंचा आणि डोक्यावर भगवी टोपी अशा नव्या रूपात ते वावरत आहेत. नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी ज्याप्रमाणे हिंदुत्वाची भूमिका घेत आपली राजकीय वाटचाल बदलली, त्याच पावलावर पाऊल ठेवत तनपुरे पुढे जात असल्याचं संकेत मिळत आहेत. हा बदललेला पेहराव ही केवळ धार्मिक श्रद्धा आहे की भाजपमध्ये जाण्याची पूर्वतयारी, अशा चर्चांनी आता राहुरीत चांगलाच जोर धरला आहे. गुहा येथे एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे एकाच मंचावर आले होते. यावेळी तनपुरे यांनी केलेले भाषण अत्यंत सूचक मानले जात आहे. सरकार आपले आहे, महायुतीकडे 240 आमदार आहेत, त्यात आमचे 10 आले तर 250 होतील, असे विधान करत त्यांनी सत्तेच्या प्रवाहात सामील होण्याचे संकेतच दिलेत. विशेष म्हणजे ज्या अक्षय कर्डिले यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यांनाच तनपुरे यांनी आमदार होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. या मंचावरील त्यांची देहबोली आणि गुण्यागोविंदाने वावरणे पाहता विखे यांच्या मध्यस्थीने मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. दुसरीकडे शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी समर्थकांकडून केली जात आहे. मात्र राजकीय वर्तुळात अशा चर्चा सुरू आहेत की अक्षय कर्डिले यांचा राजकीय अनुभव आणि मतदारसंघातील सध्याचा कल पाहता भाजप सावध भूमिका घेऊ शकतं. जर प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना विधानसभेची संधी देऊन अक्षय कर्डिले यांची विधान परिषदेवर वर्णी लावली जाऊ शकते, असा एक नवा प्रस्ताव दबक्या आवाजात चर्चेला जात आहे. जर प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर गेले तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी एक मोठा धक्का मानला जाईल. पवारांच्या तालमीत तयार झालेला एक तरुण आणि अभ्यासू चेहरा भाजपच्या गोटात सामील झाल्यास जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण होऊ शकते. विखे, कर्डिले, तनपुरे हे 3 मोठे गट एकत्र आले तर राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींनाही वेग येऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात राहुरीच्या राजकारणात नक्की कोणता चमत्कार घडतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.